प्रांजल आणि दुसऱ्या बाजूला आशु. चला मॅचला सुरुवात झालाय. पहिला बॉल बॅकफुटला गेला, हलक्या हाताने बॉलला ढकलून दिलं. सिंगल तिथे येत असताना पाहायला मिळतात. सिंगलच्या माध्यमातून संघाचं खातं ओपन झालंय. अग्री प्रीमियर लीग 2026 आपण पर्व पहिलं पद्धत आणि पर्व पहिल्यामध्ये महत्वाचा मॅच सध्या मैदानावरती सुरू आहे दोन संघांदरम्यान. एका बाजूने आपण पाहिलं तर सुयोग 11 धनसार संघ मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर SV स्पोर्ट्स क्लबचा संघ ज्यांनी पहिला मॅच जिंकला होता तो संघ मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. टीम धनसारच्या अगेन्स्ट कशा प्रकारे खेळ राहील याची देखील चर्चा सध्या मैदानाच्या मध्ये रंगलेत. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. वेगवान बॉल टाकण्याचा प्रयत्न, हलक्या बॉलला मात्र कट करण्याचा प्रयत्न केला. तिथे एक सिंगल प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावसंख्या एका धावेने वाढत असताना जाऊन पोहोचतात आणि जाऊन पोहोचतात ते मात्र 2 या आकड्यावरती. 2 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. 2 बॉलचा केला आतापर्यंत झाला. इथे माइंड शार्प करून गोलंदाजी करत असताना सिद्धार्थ आपल्याला पाहायला मिळतोय. मागील सामन्यामध्ये नक्कीच थोड्याशा चुका झाल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये एक पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन हा स्क्वॉड मैदानामध्ये उतरलाय. इथे हुक शॉट ऍडजस्ट करून चांगल्या पद्धतीनं फाईन लेगला टार्गेट केलं आणि बॉल सरळ फाईन लेगला पाठवण्याचा प्रयत्न, परंतु तिथे कुंदनचे चांगले एफर्ट्स पाहायला मिळतात आणि ते 2 धावा मिळतील. धुळीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. 3 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. पहिल्या 3 बॉलवरती थोडंसं शांत संयमी खेळ मैदानाच्या मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. मागचा बॉल थोडं अटॅकिंग बॅटिंग करायची होती. अगदी बॉलला मात्र बाउंड्री लाईनच्या जवळ पाठवण्याचा प्रयत्न केला, तिथे फिल्डिंग केली आणि धावसंख्या 2 मात्र सेव्ह करत असताना धावसंख्या 2 ने वाढल्यात. जाऊन पोहोचले ते 4च्या घरामध्ये. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा सचिनदादा पाटील या ठिकाणी उपस्थित होत असताना मंडळाचे अध्यक्ष. चांगला बॉल पुन्हा पाहायला मिळतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतात, परंतु निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू मात्र मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत बॉल फेकून झाला त्या षटका दरम्यान 4 धावफलकावरती धावा आहेत त्या 4. खऱ्या अर्थानं आपण ही स्पर्धा जर पाहिली तर लीग फॉर्मॅटमध्ये खेळवली जाते, त्यामुळे पॉईंट्स टेबल खूप मायने राखते आणि त्या सिच्युएशनमध्ये तुमचा नेट रन रेट तो खूप महत्त्वाचा ठरतो. तुम्ही कोणत्या मॅचमध्ये किती बॉलमध्ये धावा चेस करतायत, समोरच्या टीमला किती धावांमध्ये डिफेंड करतायत. हा फुल टॉस टाकलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, सरळ बॉलला लॉफ्ट केलाय. चाललाय बॉल सीमारेषा पलीकडे, षटकार. 6 धावा. कडक स्ट्रोक पाहायला मिळाला. प्रांजल अनंत पाटील मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा बहरताना पाहायला मिळतोय. प्रांजलची बॅट मात्र बोलू लागल्यात. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मी का मिळवलाय याचं मूर्तिमंत उदाहरण सध्या मैदानाच्या मध्ये पेश करत असताना पण प्रांजलला पाहिलं आणि धावफलकावरती धावा जाऊन पोहोचला 10. तुमच्याकडे टायमिंग असेल, तुमच्याकडे टेक्निक असेल, तुमच्याकडे टॅलेंट असेल ना, कुठलीही गोष्ट क्रिकेटमध्ये अवघड नाहीत आणि ती गोष्ट मात्र मैदानाच्या मध्ये प्रांजलला दाखवून दिलेत. मागच्या मॅच मध्ये जो विजय संपादन केला त्यामध्ये या खेळाडूचा महत्वाचा वाटा होता. दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ ज्याला मैदानाच्या मध्ये कमबॅक करायचं आहे. सर्व काही आशा अपेक्षा सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार या टीमच्या या खेळाडूवरती आहेत, त्यामुळे त्याला कमबॅक करणं अपेक्षित आहे. लास्ट बॉल पुन्हा एकदा शॉर्ट बॉल त्याच्यावरती अगदी हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय. बॉल चाललाय फाईन लेगला, वेगानं ट्रॅव्हल होईल. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पार. पंचांचा सिग्नल, मिळतील धावा 4. शेवटच्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले आहेत आणि या 2 मोठ्या फटक्याने थोडंसं स्कोर कार्ड मध्ये बदल झाला आहे. पहिल्या 4 बॉलवरती थोडीशी शांतता होती बॅटिंग करणाऱ्या SV स्पोर्ट्सच्या डगआउट मध्ये, परंतु त्याच्यानंतरच्या 2 बॉलवरती आलेल्या 10 धावा एकूण धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये 14 धावा धावफलकावरती बनवण्यात आलेल्या आहेत. चांगली बॅटिंग मैदानाच्या मध्ये प्रांजल आणि त्यांच्या जोडीला असलेले बॅटर आशुतोष यांच्या हार्दिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये जी धावसंख्या बनवायला हवी ना ती धावसंख्या मात्र बनताना पाहायला मिळते. नक्कीच. आणि पहिल्या षटकामध्ये जे कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जातं, गेम प्लॅन जो आपल्याला पाहायला मिळतो तो फॉलो करत असताना पहिल्या षटकामध्ये दिसल्यात. कारण पहिल्या 4 बॉलमध्ये अटॅकिंग मूडमध्ये नव्हते, परंतु शेवटचे 2 बॉल प्रांजलला चांगलंच माहिती आहे. येणाऱ्या 2 बॉलवरती जर आपण रिस्क घेतली तर येणाऱ्या 5 षटकांमध्ये ते प्रेशर नसेल आणि तेच होताना पाहायला मिळालं. शेवटच्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले आणि अगोदरच स्वतःला रेडी केलं होतं मोठे फटके खेळण्यासाठी आणि प्रांजलला जे हवं होतं शेवटच्या 2 बॉलवरती ते मिळालं. आता ओव्हर नंबर 2 मध्ये तेजसला पण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. देखील एक चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक बेस्ट ऑलराऊंडर आहे. या हंगामाचा जर विचार केला तर या सीझनमध्ये असे अनेक सारे नॉक्स आहेत ज्याने खेळल्यात विथ द बॅटने, परंतु आता गोलंदाजीमध्ये इथे कव्हरअप करावं लागणार आहे आपल्या पार्टनरला, अर्थातच सिद्धार्थला. मॅन फ्रॉम नवघर मिस्टर तेजस बॉलिंग ट्रॅकवरती.
दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. दुसऱ्या षटकामधील पहिला बॉल समोर आशूला आपण पाहतोय. मागील ओव्हरमध्ये प्रांजलची बॅटिंग त्याने एन्जॉय केली होती. आता स्वतःला येथे नक्कीच बॅटिंग करावी लागणार आहे. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती थ्रू दी लॉंग ऑफ खेळण्याचा प्रयत्न आणि सरळ बॉल निघून जातोय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. 4 धावांकडे येतात चौकार. कडक स्ट्रोक पाहायला मिळाला. सरळ बॉल अगदी समोरच्या दिशेने मात्र हिट केलं. 4 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. या चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. 1.1 ओव्हर्स SV स्पोर्ट्स वर्सेस सुयोग 11 मंगलमूर्ती धनसारमध्ये सुरू असलेली मॅच. आक्रमक भूमिका पवित्र सातत्याने मात्र आशुतोष देखील आता मैदानावरती दाखवू लागलाय. त्यालाही माहित आहे बाबा या मॅच मध्ये माझी जबाबदारी जिम्मेदारी माझ्यावरती देखील मोठी आहे. तेजसचा पुढचा बॉल बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न होता. बॉलला कॅच होता ऑन साईडला, परंतु ते टायमिंग साकारू शकली नाहीत. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावला गेला. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला 2 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. कमबॅक मैदानाच्या मध्ये करतायत आता तेजस. वेग चांगला आहे या गोलंदाजाकडे आणि वेगीवरती जास्त लक्ष वेधित केलं होतं मागच्या बॉलवरती. तिसरा बॉल हा फ्लोर लेंथ वरती ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा पंच नितेश कदम सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत आणि या एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावसंख्येत आता वाढ होते. धावसंख्या फलकावरती 19 रन स्कोर कार्ड वरती लागले गेलेत. प्रयत्न देखील मैदानाच्या मध्ये सुरू आहे धाबा बनवण्यासाठी. या संपास तिसऱ्या पंचांकडे डिसिजन दिलेत. तिसऱ्या पंच आता महेंद्र सर आहेत, ते देखील आता पाहण्याचा प्रयत्न करतील. हा बॉल वाईड आहे की नो बॉल आहे, त्या 2 गोष्टी आता मात्र पंच तिथे क्लिअर करतील. तर भाई तिसरे पंच पाहतील. पंच तिसऱ्या पंचांकडे वळाल्यात, कारण पंचांना देखील ती मुभा आहे थर्ड अंपायरकडे जाण्याची. आणि तिसऱ्या पंचाने पाहिलं दर्शवलं इट्स अ नो बॉल. नो बॉल मैदानाच्या मध्ये नो बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडा डाऊट होता पंचांना आणि पंचाने मात्र लगेचच तिसऱ्या पंचांकडे गेले. तिसऱ्या पंचाने मात्र डिसिजन आपल्यापर्यंत कळवलं ते नो बॉल. नो बॉलने धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 19. आता हा नो बॉल आहेत, यानी की पुढचा बॉल देखील मैदानाच्या मध्ये फ्रीडचा हार्दिक आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. आता फ्रीडच्या बॉलवरती नक्कीच फ्री माइंडने खेळण्याची संधी फलंदाज आशूकडे असणार. समोर तेजसला आपण पाहतोय. चौकार आल्यानंतर थोडंसं प्रेशर त्याच्यावरती दिसतंय, कारण मागच्या ओव्हरमध्ये देखील चांगली बॅटिंग झालंय आणि ऑल ओव्हर या स्पर्धेमध्ये हा ओपनिंग पेअर गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरलाय आणि तेच दडपण सध्या तरी गोलंदाज तेजसवरती आहे. फ्रीडचा बॉल, फ्रीडच्या बॉलवरती पुल करत असताना डिस्टन्स हवं या बॉलवरती लॉंगॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. फिल्डिंग चांगली झाली, चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यामुळे फ्रीडच्या बॉलवरती इथे एकच धाव मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 20. 1.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा ऑन स्कोर कार्ड वरती मात्र लगावण्यात आल्यात. भरपूर सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या आगरी प्रीमियर लीगची संपूर्ण टीम आहेत जी पालघर तालुक्याची त्यांचे राहिलेत. विशेषतः त्या सर्वांचं आपण कौतुक करूयात, कारण इतकी मोठी स्पर्धा आयोजित करणं साधं सोपं काम नाही आहे. त्याच्यासाठी मात्र तुम्हाला अथक सारे परिश्रम मेहनत करावे लागतात आणि या सर्वांच्या एकजुटीनं एकतर सर्व मित्र एकत्र आल्यानंतर एक मोठी स्पर्धा आयोजित होऊ शकतं हे सर्व या मित्र परिवारानं दाखवून दिलं आहेत. आणि इतकी चांगली स्पर्धा आज आपल्या आगरी समाजासाठी ही महत्वाची बाब आहेत. या परिसरातील आपले सर्व आजूबाजूचे असलेले आगरी समाजातील खेळाडू त्यांच्यासाठी ही सर्वाधिक अभिमानाची गोष्ट की आपण एकत्रितपणे मैदानावरती खेळत असताना पाहू शकतो. धावफलकावरती धावा आहेत 20. 1.3 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. तेजस पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. खेळाचा प्रयत्न होता प्रांजलचा, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीत. एक धाव त्या ठिकाणी मात्र घेतली जातात. पंच लेगबाईचा इशारा घोषित करतात. लेगबाईच्या माध्यमातून एक धाव प्राप्त होईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 21. 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 21 विदाउट लॉस. या षटकाची सुरुवात जरी चौकारीने झाली असेल ना, तरी मागील 3 बॉलमध्ये या ठिकाणी नक्कीच आपला मोरल डाऊन होऊ दिलेला नाहीये गोलंदाज तेजसने, कारण ज्या आत्मविश्वासाने मागील 3 बॉलवरती त्याने गोलंदाजी केली आपल्यामध्ये असलेली जी गुणवत्ता आहे ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न तो मैदानामध्ये करतोय. या ओव्हरमधील पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न बॉलपर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत. पोझिशन चांगली होती, परंतु त्या बॉलला फॉलो करणं त्या ठिकाणी अवघड झालं होतं. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू. 1.5 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. धावफलकावरती धावा आहेत 21. SV स्पोर्ट्स वर्सेस सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार या 2 टीम दरम्यान सुरू असलेल्या अगदी ही महत्वाची मॅच आहेत. गोलंदाज तयार.
क्लीन बोल्ड सरळ चेंडू यष्टांवरती आढळलाय. फलंदाज मात्र आशुतोष मैदानाच्या मध्ये करत होते स्ट्रगल, त्यांना परतावं लागलं तंबूच्या दिशेने. विकेट गमावलंय SV स्पोर्ट्स या संघानं. पहिली विकेट मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात 21 वरती. हा पहिला धक्का लागलाय SV स्पोर्ट्सला. आपण जाऊया डीज ऑपरेटर कुंदन यांच्याकडे. काही वेळामध्ये संगीतमय वातावरण देखील मात्र या ठिकाणी निर्मित ते करतील. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला 21 गडाच्या मोबदल्यात 10.50च्या सरासरीनं हार्दिकजी धावसंख्या धावफलकावरती बनवली जात आहेत त्या SV स्पोर्ट्सला. कारण SV स्पोर्ट्सला माहित आहेत पहिला सामना त्यांनी जिंकलाय. सुयोग 11 मंगलमूर्ती धनसारला माहित आहेत पहिला मॅच त्यांनी गमावलाय. आणि ही मॅच कदापि SV संघ जिंकला तर त्या संध्याकाळच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये तो जवळपास त्या क्वालिफायच्या त्या रेसमध्ये आपला परफॉर्मन्स दाखवू शकतो. परंतु सुयोग 11 मंगलमूर्ती धनसारला मागचा मॅच पाहता तो आता त्यामध्ये काही गोष्टी आत्मसात नाही करायच्या. काय चुकी केलं त्या आत्मसात करायच्या आहेत. मैदानावरती तुम्हाला कशा पद्धतीने परफॉर्मन्स करायचा ना त्याच्यावरती सर्वाधिक जास्त भर द्यायचा आहे. हो नक्कीच. आणि मागील ब्रेकमध्ये त्याच गोष्टींचा या ठिकाणी नक्कीच त्यांनी विचार केला असेल की कुठे चुका होत आहेत आणि कोणत्या फलंदाजाला कोणत्या पोझिशनवरती आणायचं आहे. कारण मागील मॅचचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार टीम त्यांच्या बॅटिंग युनिटमध्ये खऱ्या अर्थानं जे फलंदाज मैदानामध्ये उतरत होते त्यांना ब्लेम करावं लागणार आहे. कारण खऱ्या अर्थानं जो फलंदाज 4थ्या ते 5व्या क्रमांकावरती डिझर्व करतोय तो फलंदाज 8व्या ते 9व्या नंबरवरती येत होता. जाऊयात आपण सामन्याच्या दिशेने. नवीन फलंदाज हार्दिक मैदानामध्ये दाखल झालाय. मॅन फ्रॉम रावले, प्राऊड ऑफ रावले म्हणायला हरकत नाहीये. काल देखील निखिल किनीला आपण पाहिलं ज्या पद्धतीनं त्यांनी संपूर्ण दिवसामध्ये परफॉर्मन्स दाखवला. दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅकवरती हर्ष दाखल झालाय. मॅन फ्रॉम चाफेवाडी या देखील गोलंदाजाने भरपूर प्रभावित केलंय. यंदाच्या काही स्पर्धा रॉकी ग्रुप चषक असेल त्याचबरोबर सरतोडीचं मैदान असेल चाफेवाडीच्या मैदानावरती जिथे जिथे प्रणय पाटील आणि त्याचबरोबर बंटी थोडेसे गोलंदाजीमध्ये फ्लॉप जात होते ना तेव्हा हर्ष हा स्वतःला पुढे घेत होता आणि स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता तिथे दाखवत होता. आज देखील तेच त्याला करायचं आहे मैदानावरती. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. पहिला बॉल ओव्हर द विकेट, राईट आर्म ओव्हर द विकेट, समोर खेळण्याचा प्रयत्न, लॉंगॉनला क्लिअर करून बॉल सरळ निघून जाईल. प्रांजलच्या बॅट मधून षटकार, 6 धावा. कडक स्ट्रोक प्रांजलच्या बॅट मधून. आज स्वतः त्यांचे वडील अनंत पाटील आपल्या मंचावरती आहेत. अगदी प्राऊड फील करतात कारण आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील त्यांना पाहायला मिळत आहेत आणि त्यांचाच मुलगा सध्या मैदानाच्या मध्ये बॅटिंग करतोय. काल आपण हरेश्वरजी किनी यांचा सुपुत्र निखिल किनी यांना पाहिलं. आज मात्र प्रांजल अनंत पाटील मैदानाच्या मध्ये सध्या चांगली बॅटिंग करतोय. धावफलकावरती धावा झाल्या तर 27 धावा. 27 लॉस ऑफ 1 विकेट. कडक बॅटिंगचा नजारा. युवा यंग टॅलेंटेड खेळाडू देखील काही खेळाडू आहेत. स्वीप करायचं होतं, समोर आढळल्यात का हो पंचांचा बोट हवेमध्ये. फलंदाज प्रांजलला मात्र तंबूच्या दिशेने परतावं लागेल. स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये बरोबर समोर लेग बिफोरच्या माध्यमातून विकेट प्राप्त झालं. दुसरी SV स्पोर्ट्स संघाला लागलेला हा सेकंड धक्का मैदानाच्या मध्ये. 27 ला 2 विकेट. पार्टनरशिप बनत होती त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये केलं हर्षनं. एक जरूर षटकार आला परंतु त्याच्यानंतर त्याने विकेट मिळवून दिली. आपल्यामध्ये असलेलं टॅलेंट टेम्परामेंट दाखवतोय सध्या मैदानाच्या मध्ये. हो कुशल नेतृत्व मला आज टीमच्या माध्यमातून करायचं आहे. पहिल्या मॅच मध्ये जरी आम्ही पराभवाच्या छायामध्ये गेलो परंतु या मॅच मध्ये आमच्यामध्ये असलेला तो परफॉर्मन्स हा मैदानावरती कशा पद्धतीने आम्हाला दाखवता येईल ना याच्यासाठी प्रयत्न सध्या मैदानावरती सुरू आहेत. नव्यानं बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर महेश मैदानावरती येत आहेत. मॅन फ्रॉम जलसार मिस्टर महेश या ठिकाणी दाखल झालेत. अटॅकिंग बॅटर आहेत. लिफ्टी अटॅकिंग बॅटर मैदानामध्ये दाखल झाले. दुसऱ्या बाजूला हार्दिकला आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज अनुभवी आहेत. दुसऱ्या बाजूला एक यंगस्टर बॉलिंग करतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट घेण्याची धमक आणि ती उमेद मैदानामध्ये दाखवत असताना या ठिकाणी आपण हर्षला पाहतोय. 2 बॉलचा केला आतापर्यंत झाला. पहिल्या सामन्यामध्ये संधी मिळाली नाही. दुसऱ्या सामन्यामध्ये त्याला प्लेइंग 11 मध्ये त्या ठिकाणी नक्कीच इन्व्हॉल्व केला गेला. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. बॅटचा फॉलो थ्रू पाहत असताना लॉंगॉनला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता. धनंजय सर महेशच्या बॅटमधून मोस्टली जे रन्स असतात ते समोर येत असतात V शेपमध्ये आणि तिथेच तो प्रयत्न झाला होता. प्रयत्न तर त्याने केला होता परंतु त्या बॉलवरती गोलंदाज हर्षनं मात्र बीट केलं. हर्षला माहित आहे बाबा आता लेंथ महेशच्या अगेन्स्ट कुठली टाकायची त्याच्यावरती तो सध्या
नियंत्रणावरती मात्र भर देण्याचा प्रयत्न करतो. लोवर फुल टच बॉल होता तो मात्र प्रॉपरली कनेक्शन नाही करू शकले. त्या ठिकाणी मात्र बॉलला फील केलंय. एक सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 28. 28 2 गड्याच्या मोबदल्यात टीम SV स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या. 4 बॉलचा केला त्यापर्यंत झालं आणि तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. अजून वेळ भरपूर आहे. तब्बल 3 षटकं अजूनही बाकी आहेत. आदरणीय सचिनजी केनी साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विठ्ठलवाडी गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व त्यांचं देखील स्वागत असेल. इथे फक्त पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे. विकेटवरती टिकून राहावं लागणार आहे. हार्दिकच्या बॅटमधून पुल शॉट मिड विकेटला क्लिअर करतोय. ऑन साइडला लॉफ्ट केलाय 6 धावांकरिता षटकार. कडक शॉट मैदानाच्या आतमध्ये हार्दिकच्या बॅटमधून हल्ला. हार्दिकनं मागच्या मॅच मध्ये देखील मात्र अशाच पद्धतीनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. हार्दिक मैदानाच्या आतमध्ये सध्या तो बॅटिंग करतोय आणि बॅटिंग करत असताना धावसंख्या धावफलकावरती 34. 34 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. 6 सीटर स्पोर्ट्सला तुम्ही ऍक्शन रिप्ले देखील पाहिलं असेल कशा पद्धतीनं स्ट्रोक खेळला. पिकअप स्ट्रोक होता आणि सरळ बॉलला मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिलाय. जबाबदारीचं भान मात्र हार्दिकवरती सध्या तरी दिसतंय मैदानावरती. पुन्हा एकदा आणखीन एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. उंची जास्त गाठलाय, लांबी कमी गाठलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल गेला होता आणि तिथून तो हातामधून निसटलाय. हो, जीवनदान मिळालं हार्दिकला आणि ते जीवनदान देखील क्रिकेटमध्ये नेहमी निर्णायक ठरू शकतायत. या षटकामध्ये एकूण 14 रन आल्या आणि SV स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 3 ओव्हर नंतर 35 ला 2 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार या टीमच्या अगेन्स्ट आपण पाहू शकतायत. 3 ओव्हर 35 रन 2 विकेट. साहेब यांना आपण पाहतायत. त्यानंतर कल्पेशजी गरज साहेब या मंडळाचे आपण पाहिलं तर सचिव श्री हरेश्वरजी केरी साहेब उपाध्यक्ष म्हणून ज्यांना पाहिलं. विंकोजी मात्रे सहसचिव. सुरेशजी भोईर साहेब यांना आपण पाहिलं. यापूर्वी खजिनदार मंडळाचे रॉकीदादा पाटील सह खजिनदार. स्वप्नीलजी भोईर मंडळाचे सल्लागार. श्रीधरजी मात्रे यांनाही आपण सल्लागार म्हणून पाहिलं. अनंत पाटील सध्या आपल्या मंचावरती आहेत जे या मंडळाचे सल्लागार आहेत. श्री गणेशजी कारभारी सर या मंडळाचे सल्लागार. हर्षदजी पाटील जॉमी सल्लागार मंडळाचे. योगेशजी घरत. रोहिदाजी पाटील सल्लागार. श्री मंगेशजी भोईर सदस्य. अभिनयजी किनी. सुयोग पाटील. अजित मात्रे. महेंद्र भोईर. श्री प्राण भोईर. श्री संतोषजी मात्रे. अक्षयजी पाटील. नवनाथ पाटील. केतन भोईर हे संपूर्ण कमिटी मेंबर्स आणि त्यातल्या त्यात असलेले हे सर्व संघ आज खऱ्या अर्थानं या प्रत्येकाची साथ मात्र मिळाल्यात. त्यामुळे ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती सध्या तरी जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पालघर तालुका आगरी समाज प्रीमियर लीग आपण सध्या पाहतायत. आगरी प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व आहे. पहिलं पर्व ज्याचा आपल्या सर्वांना आहे आणि हे पहिलं पर्व खऱ्या अर्थानं यशस्वीरित्या सध्या मैदानावरती दिसत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल होतात. मिस्टर तेजस जमदावरती आहेत. धावफलकावरती धावा पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 35 झाल्यात. आता या 3 ओव्हरमध्ये किती रन येत आहेत याच्यावरती चर्चा हार्दिक मैदानावरती केली जाईल. त्याचबरोबर मागील ओव्हरमध्ये हार्दिकचा झेल देखील सुटलाय आणि हार्दिक असा फलंदाज आहे जेव्हा जेव्हा त्याचा झेल सुटलाय ना तेव्हा तेव्हा त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा येत असताना पाहायला मिळाल्यात आणि टेक्निक सहित खेळणारा फलंदाज आहे. पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे एक चांगला झेल टिपला जातोय कुंदनच्या माध्यमातून. वेल कॅच. बॅटर गॉन.
वरती पहा पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवला जातो कशा पद्धतीने हा झेल टिपलाय. हा पुन्हा एकदा मात्र खूप छान पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केला. समोरच्या देश अगदी कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी कंट्रोल अगदी नियंत्रणामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. बाउंड्री लाईनवरती ज्यावेळी तुम्ही कॅच घेतात त्यावेळी तुम्हाला ती सीमारेषेची वेस ओलांडायची नसते. तिथे मात्र फिल्डिंग करत असताना एक दर्जेदार कॅच जो आहे तो कॅच मात्र त्या ठिकाणी कॅरी करण्यात आला. 35 वरती आपण पाहिलं तर हा धक्का लागलाय तो तिसरा नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर आशिष पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती अटॅक करण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर. यस, आणखीन एक विकेट. तेजस मैदानामध्ये आला आणि तेजसने तेजस्वी कामगिरी मैदानामध्ये केलाय. बॅक टू बॅक 2 विकेट. आशिष आल्या पावली गॉन. लगातारची दुसरी विकेट मात्र मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एसवी स्पोर्ट्स संघाला लागलेला हा चौथा धक्का. 4 विकेट आतापर्यंत आपण पाहू शकतायत. 3.2 ओव्हर्स. पहिल्या 3 षटकांमध्ये सर्व काही प्रॉपर सुरू होतं, परंतु त्याच्यानंतर जसे तेजस मैदानाच्या मध्ये आले ना, तेजसनं मैदानाच्या मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. आता सुयोग 11 मंगलमूर्ती धनसारच्या टीम मध्ये डगआउट मध्ये थोडंसं स्माईल आहेत, चेहऱ्यावरती हास्य आहेत, कारण त्याचं कारणही आहे मैदानाच्या मध्ये ज्या विकेट्स आहेत त्या विकेट्स मिळवून दिल्या जात आहेत आणि हा मॅच धनसारसाठी तर महत्वाचा आहे, कारण त्यांना हा सामना जिंकायचा आहे. त्यांनाही पुढच्या दिशेने वाटचाल करायची आहे. दुसऱ्या बाजूला एसवी स्पोर्ट्स पहिला सामना जिंकल्यानंतर डगआउट मध्ये त्यांच्याही चर्चा झाला, बाबा हा मॅच आपल्यासाठी देखील निर्णायक मॅच आहे. या मॅच मध्ये जर आपण जिंकलो तर पुढच्या दिशेने मात्र वाटचाल करू शकतो. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये मंगेश वेडी गावचे खेळाडू आहेत, 40 प्लसचे खेळाडू आहेत आणि मंडळातील सदस्य या पदावरती देखील आपण पाहिलं तर हार्दिकजी, आपण मंगेशजी यांना पाहू शकताय. एक चांगलं नेतृत्व त्यांच्या माध्यमातून सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज खऱ्या अर्थानं त्यांना तो क्लास दर्शवून द्यावा लागणार आहे. दुसऱ्या बाजूला तेजसची चर्चा आपण करणार आहोत. ॲज अ विकेट टेकर बॉलर त्यांनी जी कामगिरी मैदानामध्ये केलंय आणि एक विस्फोटक फलंदाज अर्थातच हार्दिकची विकेट सर्वाधिक महत्त्वाची विकेट या मॅचमध्ये सध्याच्या घडीला ती विकेट होती. एका बाजूला महेश, चर्चा त्यांची देखील आपण करणार आहोत. कट करण्याचा प्रयत्न झाला होता, बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. आता लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन धनंजय सर मैदानामध्ये पाहायला मिळेल. पार्टनरशिपची नितांत गरज आहे या सिच्युएशनला, कारण सध्या तरी चौथा षटक प्रगती पथावरती आहे. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. धावसंख्या फलकावरती 35. 3 बॉलचा खेळ संपला. 35वा धावफलकावर त्यात सचिनजी किने यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा देखील असणार आहेत आणि त्यांनी दुपारच्या सत्रामध्ये कोल्ड्रिंकची सुविधा उपलब्ध केल्यात, त्याबद्दल थँक्यू सो मच. आपल्या पुण्यात मनापासून आभार आहेत. एक सिंगल येत असताना पाहायला मिळतात, सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती पुढे गेल्यात, जाऊन पोहोचते ती 36. 36 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहे. या ओव्हरमधील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आता येणाऱ्या 2 बॉलवरती येणारी जी शेवटची 2 षटकं असतील म्हणजे डेथ ओव्हर्स, तिथे फ्री माइंडने बॅटिंग होऊ शकतं, परंतु येणाऱ्या 2 बॉलमध्ये जर का विकेट किंवा डॉट बॉल येत आहेत तर इथे मात्र हा सामना थोडासा बाजूला जाऊ शकतो. परंतु इथे इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला धमाकेदार फटका, महेशच्या बॅटमधून षटकार, 6 धावा. ग्रेट शॉट महेशच्या बॅटमधून तो षटकार येत असताना आपण पाहिलं. धावसंख्या फलकावरती 42. या देखील बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. आता या मोठ्या फटक्याने एक कॉन्फिडन्स मिळाला असेल महेशला देखील आणि दुसऱ्या बाजूला मंगेशला देखील. जसा उल्लेख तुम्ही देखील केला होता मागच्या काही बरोबर ओव्हरमध्ये की हा खेळाडू सरळ बॅटने फटके मारण्यासाठी माहीर आहे, तो ओळखला जातोय आणि त्यांना एक्स्ट्रा कव्हरला मात्र तो चार्जेल फटका मैदानाच्या मध्ये खेळला होता. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर सध्याच्या घडीला स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 43 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या पंचाने सांगितलं इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावसंख्या मात्र वाढत असताना पाहायला मिळेल. 43 धावा धावफलकावर त्या 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये.
शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असेल. एसबी स्पोर्ट्स वर्सेस सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार या दोन टीम दरम्यान सुरू असलेली मॅच. धावफलकावरती धावा आहेत आतापर्यंत 43. 4 गड्यांच्या मोबदल्यात स्ट्राईक एंडला महेश, गोलंदाजी मार्कवरती तेजस. शेवटचा बॉल घेऊन फटका पुन्हा मात्र खूप छान पद्धतीने खेळल्यात. क्रॅकिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी डीप मध्ये बॉल फील करतायत. एका सिंगल वरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या माध्यमातून षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये समाप्त होतोय. तर बरोबर 4 आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत 44. 44 ला 4 विकेट, बरोबर 4-4-4 हा आकडा मात्र पुढे येत असताना पाहायला मिळतोय. एसव्ही स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या. आपण जावळ डीजे कुंदन घरतकडे ऐकत संगीत आणि पुण्याच्या मैदानाच्या दिशेने येऊया. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती 44. 4 विकेट गेल्यात. 4 षटकांचा खेळ संपलाय. आता 4 हा आकडा लकी असेल की अनलकी असेल येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 5 मध्ये हर्षला आपण पाहतोय. मागील स्पेलमध्ये हर्षच्या विरोधामध्ये तब्बल 14 धावा आल्या होत्या. तो कमबॅक आणि तो पलटवार आता या ओव्हरमध्ये हर्षला करायचा आहे, ते देखील डेथ ओव्हरमध्ये. आणि समोर महेशला आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. एक चांगली फाईट मैदानामध्ये रंगेल. आता इथून फाईट बॅक हर्ष मैदानामध्ये करेल की पुन्हा एकदा आक्रमण, आणि त्या आक्रमणाचा बिगुल पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये वाजवेल महेश. पहिलाच बॉल फुलर लेनचा तिथे चांगला कव्हर ड्राईव्ह. कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि सिंगलने धावसंख्या 45. 45 धावा धावफलकावरती लगावण्यात आला 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जसा उल्लेख केला की 4-4 आकडा पुढे आला होता. आता या मॅच मध्ये किती चौकार लागणार, या मॅच मध्ये किती षटकार लागणार, याच्यावरती देखील सध्या मैदानावरती चर्चा केली जात आहेत. 6-6 षटकांच्या मॅचेस खेळण्याची संधी बहुधा आपल्याला कमी मिळत आहेत. परंतु आज आग्री प्रीमियर लीग पहिल्या पर्वामध्ये 6 षटकांच्या मॅचेस, त्या देखील 6 मॅचेस याची देखील चर्चा रंगल्यात. तिथून मात्र 2 संघ पुढे येतील. कालच्या दिवसामधून 2 संघ पुढे आले. फटका खेळला हवेमध्ये. मंगेश द बॅटर फिरवलंय. बॉल मात्र भरपूर उंच गेलाय. दूर गेलाय काय नाही. क्षेत्ररक्षक अगदी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांच्या आवाक्यापासून थोडं दूर राहिलाय बॉल. आणि तिथे मात्र एकदा येत असताना धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. त्या मात्र 46. 46 धावा 4 गडी बाद. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. मागील दोन्ही बॉल जर आपण पाहिले ते फुलर लेंथ वरती ठेवले गेलेत, कारण हर्षकडे जो वेग आहे, बॉल पडल्यानंतर हवा तसा बाउन्स होत नाहीये. बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. आणि जो वेग हर्षकडे आहे, मागील दोन्ही बॉल फुलर लेंथ वरती ठेवल्यात आणि तिथे मोठे फटके खेळणं पूर्णपणे अवघड झालंय. आता तिसरा बॉल, आणि या तिसऱ्या बॉलची कहाणी काय असेल. तिसरा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ, त्याच्यावरती खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. डाऊन दी बॉल फिल्डर चांगल्या जजमेंट सहित जिथून टिपलाय चा खेळ. बॅक टू द डगआउट, गॉन. त्यावेळी पहिल्या 2 मॅच 50-56. आजही पहिल्या 2 मॅच त्याच पद्धतीने झाल्यात, कमी रनच्या झाल्यात. पण काल तिसऱ्या मॅच मध्ये हार्दिकजी धावसंख्या जी 80च्या पार गेली होती. आता प्रत्येकाला अपेक्षित होतं की बाबा ही तिसरी मॅच त्या 80च्या जवळपास जाईल की 70च्या जवळपास जाईल. पण तिथे आता त्या अपेक्षामध्ये धावसंख्या सध्या 46 आहेत. 5 महत्वाचे गडी इथे गमावल्यानंतर एसव्ही स्पोर्ट्सने विकेट्स ज्या अनुषंगाने पडल्यात, नवीन फलंदाज आकाश आता मैदानामध्ये दाखल झाला. येणाऱ्या 9 बॉलमध्ये आकाशाला गवसणी घालणारे फटके आकाशच्या पाठमधून अपेक्षित आहेत आणि ते कृत्य आता मैदानामध्ये करावं लागणार आहे. दुसऱ्या बाजूला हर्ष जो विश्वास कर्णधाराने दाखवलाय तो सार्थ ठरवतोय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. या देखील आपण चर्चा केली होती धनंजय सर. हर्षचा बॉल पडल्यानंतर बाउन्स होत नाहीये, कारण वेग भरपूर आहे आणि ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्याची हाईट आपल्याला पाहायला मिळते. बॉल पडल्यानंतर खाली राहतोय, बाउन्स होत नाहीये. रिलीज ऑफ द डिलिव्हरी तुमची खूप महत्वाची आहे. तुम्ही कशा पद्धतीने बॉलला रिलीज करतायत आणि कुठल्या स्पॉट वरती करतायत, कारण क्रिकेटचा खेळ म्हटलं तर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे.
पुण्याला मात्र वेगवान बॉल टाकलात. आखूड टप्प्याचा बॉल होता, पूल करण्याचा प्रयत्न. कधी कधी काय होतं, आखूड टप्प्याचे बॉल असतात, शॉर्ट बॉल असतात, त्याच्यावरती आपल्याला पूल करायचा असतो, पण इतक्या वेगानं बॉल जात होतो आणि तो बॉल पूल करण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे बॅटर थोडा गुल झालाय. एक धावाला धावसंख्या धावफलकावरती 47-47 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांपर्यंत सर्व काही व्यवस्थित होतं. 5व्या ओव्हरमध्ये हर्षला आणलं, राईट आर्म सीमरचा वापर या ठिकाणी 5व्या षटकामध्ये केला आणि त्याने आपली कामगिरी चोखपणे पार पाडले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. व्हाईट संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावफलकावरती मात्र पुढे वाढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊन पोहोचते ती 48-48 धावा. प्रयत्न मैदानाच्या मध्ये सुरू आहेत. हर्ष पुण्याला तयार. हरचा बॉल फटका खूप चांगला खेळलाय समोरच्या दिशेने. मंगेशच्या बॅट मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6 आणि या षटकारानं SV स्पोर्ट्स संघाची धावसंख्या पहिल्या 5 षटकांमध्ये 54 झाल्यात आणि शेवटच्या 6 बॉल मध्ये आणखीन किती धावा येतील याची चर्चा आपण करूयात. तोपर्यंत आपण जाऊया डीजे कॅन्डीकडे. ऐकत संगीत. मॅच नंबर 4 आपण पाहणार आहोत. एका बाजूला पालघर स्पोर्ट्स 11 आणि दुसऱ्या बाजूला जसवी शार्क या दोन टीम मध्ये चौथा सामना. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस आपण करणार आहोत. ओव्हर नंबर 5 मध्ये जयेश घरतला आपण पाहतोय, मॅन फ्रॉम चिखलपाडा. एक खऱ्या अर्थानं सिंगर देखील आहे आणि एक चांगला क्रिकेटपटू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आता मैदानामध्ये आपल्या गोलंदाजीची जी धार ती मैदानामध्ये दाखवावी लागणार. 6व्या षटकाला प्रारंभ झाला. मागील 5 ओव्हरमध्ये धनंजय सर डबल डिजिटमध्ये रन्स येताना दिसल्यात, परंतु हवा तसा कर्न रन रेट आतापर्यंत मेंटेन करता आलेला नाहीये. येणारे 6 बॉल आणि आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये किती धावा येतील याकडे लक्ष वेधीत असणार आहे. महत्वाचे हे 6 बॉल असणार आहेत. कशा पद्धतीने हाताळले जातात सध्या त्याची देखील चर्चा केली जात आहे. जयेश घरत. जयेश घरतचा पहिला बॉल पडल्यानंतर तो बॅटरलाही नाही कळला, विकेट किपरलाही नाही कळला. पाठीमागे असणारे खेळाडू धावत होते, त्यांनाही नाही भेटला. चुंडू निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पार. पंचांचा सिग्नल 22 आलाय. हा चौकार. पाहायला मिळतात 59 रन्स स्कोरकार्डवरती लागले गेलेत. पहिला बॉल फिरवण्याचा प्रयत्न केला होता आणि पहिल्या बॉलवरती सरप्राईज देण्याचा प्रयत्न केला होता, फलंदाज झाला, परंतु ते सरप्राईज जयेशला थोडंसं नडलं. हा बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील आणि यास ती अपील उचलून धरलाय. स्टंपच्या समोर बरोबर इम्पॅक्ट आणि इथे विकेट जात असताना लेग बिफोरच्या माध्यमातून गॉन. सहा विकेट. पहिला बॉल वाईट, त्याच्यावरती चौकार, त्याच्यानंतर विकेट मैदानावरती येत असताना पाहायला मिळाली. जयेश घरत मात्र विकेट मिळवून दिली, बरोबर समोर आढळले आणि लेग बिफोरच्या माध्यमातून पंचांचा बोट नितेश कदम सरांचा मात्र वरती उंचावताना आपण पाहिलं होतं. नव्याने बॅटर महेंद्र मैदानावरती आलाय. महेंद्रला आता ती पॉवर दाखवावी लागेल येणाऱ्या 5 बॉल मध्ये. शॉर्ट बॉल फटका खूप चांगला खेळलाय, क्षेत्ररक्षकाला निवडलाय आणि प्रॉपर बरोबर क्षेत्ररक्षक त्या पोझिशन मध्ये होता, त्यांना टिपलाय झेल. जयेश घरतला मात्र दुसरी सफलता प्राप्त होत आहेत आणि SV स्पोर्ट्स संघाला लागलेला हा 7वा धक्का. 59 ला 7 विकेट.
ती देखील ती क्षमता आहे. पण दुसऱ्या बाजूला जयेश करत त्याचे लेग कटर आणि ऑफ कटर इतके डेंजरस आहेत की तो स्लॉग ओव्हरमध्ये हो किंवा नवीन कोऱ्या बॉलमध्ये पहिल्या षटकामध्ये हो, तिथे आपलं काम नक्कीच तो पार पाडत असतो आणि समोरच्या फलंदाज काम तमाम करणं त्याला नक्कीच माहिती आहे. नवीन फलंदाज सागर मैदानामध्ये दाखल झाला. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि दोन्ही बॉलवरती विकेट मिळताना आपण पाहिलंय. द बॉलर ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिक बॉल आजच्या दिवसामध्ये 2 हॅट्रिक आपण पाहिल्यात एकाच टीममधील ते गोलंदाज. कौशल किनीला आपण पाहिलं आणि हर्ष घरतला आपण पाहिलं. आता जयेश घरत बॉलिंग ट्रॅकवरती तो देखील हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. हा तिसरा बॉल आणि तिसरा बॉलवरती इतिहास लिहायचा आहे जयेशला. तिसरा बॉल थोडंसं धीम्या गतीने टाकला होता. यादीचे 2 बॉल ते वेगाने टाकले होते आणि त्या 2 बॉलच्या तुलनेमध्ये हा बॉल धीम्या गतीने टाकला होता. डॉट बॉल. निर्धाव चेंडू सांगता मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती सध्या धावा आता रोखण्याचा प्रयत्न होता जयेशनं. पहिला बॉल जरूर तो वाईड हाताळला, त्याच्यावरती चौकाराला, परंतु त्याच्यानंतरच्या 3 बॉल त्यांना मैदानावरती कमबॅक करून दिलाय आपल्या टीमला. शॉर्ट बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी डीप मधून पुढे येतोय. 1 बाउन्स ते बॉलला कॅरी करतोय. फिल्डिंग करेपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी मात्र पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न सुरू झालाय. आता तिसरी धाव देखील कंप्लीट होईल का पाहूयात. आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जात आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न व्हायला होता, परंतु बॅटरनं चुकी केली त्या ठिकाणी सागरनं, आणि सागरला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागत आहे. रनआउटच्या माध्यमातून विकेट आलाय. तो शेवटच्या 2 बॉलचा केलं बाकी. या स्लॉग ओव्हरमध्ये जयेश घरतने ज्या पद्धतीनं परफॉर्मन्स दाखवलं, आपले फिनिशिंग टच या ओव्हरमध्ये देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुरुवात ज्या पद्धतीनं झाली होती, धनंजय सरकारन व्हाईट बॉल आला प्लस 4 रन्स देखील आल्या, म्हणजे 4 धावा देखील आल्या. परंतु तदनंतर जो पलटवार मैदानामध्ये झाला आणि जो कमबॅक मैदानामध्ये झाला जयेशचा अप्रतिम. पाकफुला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न झाला होता. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण जितूच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतोय. आज जितूचा जो फिल्डिंग स्टँडर्ड आहे तो त्यांनी दाखवलाय. धावचीच्या रूपामध्ये आणखीन एक विकेट जाईल. शेवटच्या बॉलवरती मंगेशला स्ट्राईक हवे, कारण शेवटच्या बॉलवरती ए स्ट्राईक करायचे. कमांड डीजे. बॅटर मैदानावरती येतोय. शेखर मैदानावरती आलाय. शेवटचा बॉल देखील आपण पाहिलं तर खूप छान पद्धतीनं मैदानाच्या मध्ये हाताळला गेलाय. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिला डाव जो आहे तो पहिला डाव मैत्र मैदानाच्या मध्ये समाप्त होतोय. पहिल्या डावाची समाप्ती होत असताना धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचला. ते 62 62 धावा धावफलकावरती आहेत 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि मॅचला जिंकण्यासाठी धावा करायच्या त्या मात्र 63 63 धावांचं लक्ष हे मैदानाच्या मध्ये ठेवण्यात आलंय. सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार या टीमच्या समोर कशा पद्धतीनं मैदानावरती पूर्ण केल्या जातील त्याही आपण पाहणार आहोत. चला टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन, एका बाजूला पालघर स्पोर्ट्स 11 आणि दुसऱ्या बाजूला जसवी शार्क.
मंद मंद पावलांनी प्रणय पाटील त्याचबरोबर हार्दिक भोईर या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन सुपरस्टार विटी लाईन मधील उपस्थित होत आहेत. हार्दिक भोईर आणि त्याचबरोबर प्रणय पाटील. आपलं देखील स्वागत असेल. सर जसवी शार्क टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. पालघर स्पोर्ट्स 11 टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत. जसवी शार्क एका बाजूला पालघर स्पोर्ट्स 11 टीम आपल्या दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये आहे, तर दुसऱ्या बाजूला जसवी शार्क या टीमचा जर विचार केला तर आपल्या पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आणि या मॅचमध्ये पलटवार करण्याचा प्रयत्न ते देखील करतील, कारण त्यांची देखील टीम साईट मजबूत आहे. परंतु मागील सामन्यामध्ये ते कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळालं नाही. कॅप्टन कुल एका बाजूला रोहित म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला दुर्गेश आपण पाहतोय, जे पेशाने उपसरपंच देखील आहेत. अनंतजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या शुभ असे टॉस या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला पालघर स्पोर्ट्स 11 आणि दुसऱ्या बाजूला जसवी शार्क. जसवी शार्क टीमचा कॉल या ठिकाणी असेल. कॉइन स्पिन केला जातोय. छापा असा कॉल या ठिकाणी केलाय आणि यस छापा आलाय. मांडवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती या. दुर्गेश टॉस जिंकला का नाही असेल? क्षेत्ररक्षण करण्याचं प्रमुख कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे, त्यामुळे 50च्या खाली ठेवण्याचा प्रयत्न करू आम्ही. मागील सामन्यामध्ये हवं तसं कॉम्बिनेशन बसलं नाही. मोठी स्टार कास्ट आहे तुमच्या संघामध्ये देखील, तरी देखील तो परफॉर्मन्स झाला नाही. या मॅचमध्ये ॲज अ कॅप्टन टीमला काय संदेश असेल? या मॅचमध्ये मी आमचे धडाकेबाज फलंदाज मनोज पाटील याच्याकडून मी अपेक्षा करेन की आमच्या टीमसाठी या फेरीत चांगली खेळी करून आपल्या टीमला 50+ करण्याचा प्रयत्न करेल. ऑल द बेस्ट. रोहित, तुम्ही जर टॉस जिंकला तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं असतं. मागील सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना कमी धावांवरती रोखलं होतं. आता या मॅचमध्ये बॅटिंग करायची, माइंडमध्ये काय टोटल असेल? 6 ओव्हरची मॅच आहे तरी 70-80+ करण्याचा प्रयत्न करू. बॅटिंग युनिटमध्ये असे भरवशाचे फलंदाज कोण असतील? सर्व खूप चांगले आहेत, सर्व चांगलं बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस या ठिकाणी जिंकलाय जसवी शार्क टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जवळ आपण कमेंट बॉक्समध्ये ते आपल्यासोबत जोडले जातील. व्हॉइस ऑफ कोपरी धनंजय पाटील सर आणि दुसऱ्या बाजूला व्हॉइस ऑफ दनसार अर्थातच उत्कर्ष पाटील सर. थँक्यू सो मच कॅमेरामॅन कौशल चौधरी. चला मॅचला सुरुवात होईल. पहिला बॉल घेऊन प्रांजल तयार. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या जोडीने आणखीन एक आवाज आपल्याला पुन्हा ऐकू येणार आहे, परंतु पहिलाच बॉल प्रांजलचा आणि पहिल्याच बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 6. कडक स्ट्रोक, षटकार. व्हॉट अ शॉट. आणि याच षटकारासाठी जयेश राऊत एक लेजंड क्रिकेटर म्हणून दनसारकडे आपण पाहतायत आणि त्यांच्याकडनं प्रत्येक षटकाला 100 रुपये 100 इथे जमा झालेत आणि ते सिद्धार्थ पाटीलसाठी आहेत. तर कोणीही फलंदाजानं या इनिंगमध्ये षटकार मारा आणि 100 रुपये कमवा. पहिल्याच बॉलवरती षटकार, चांगली सुरुवात, दमदार सुरुवात आणि ती सुरुवात हवी आहे सिद्धार्थला देखील आणि ती सुरुवात त्याने केली. षटकातील पुढचा बॉल या बॉल आपण पाहतात खोलातला बॉल होता. बिटवीन द गॅप ढकलण्याचा प्रयत्न, जिथे क्षेत्ररक्षण झालं आणि आता षटकारानंतर आलेलं चांगलं क्रिकेट म्हणजे सिंगल. 2 बॉलचा खेळ संपला, 7 रन. मागच्या मॅच मध्ये काय मिस केलं, मागच्या मॅच मध्ये हे मिस केलं होतं. आता प्रत्येक जण त्या गोष्टी मैदानाच्या मध्ये अभ्यासपूर्वक करून आल्यात. मंगेश भोईरला आपण पहिलं फिल्डिंग करत असताना वेडीगावचे खेळाडू आहेत, त्याने फिल्डिंग केलं. धावसंख्या धावफलकावरती 7. पहिला 2 बॉलचा खेळ संपला. जसं 7 एकमेकाला द्यायचे आहेत. क्रिकेटचा खेळ म्हटला तो 7चा खेळ आहे. एकमेकांना 7 हवी असते. पुढचा बॉल पुढे तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मिडॉनला फिल्डिंग चांगली केलंय. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र वाढताना पाहायला मिळते. धावसंख्या 8. एका वेगळा ऊर्जा मैदानाच्या मध्ये आता निर्माण झालं. ती सुयोगी इलेव्हन धनसारच्या डगआउट मध्ये सुरुवातीला धावा रोखायच्या होत्या. प्रयत्न 60च्या जवळपास रोखण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्या 60च्या आता जवळपास धावसंख्येचा पाठलाग करताना जशी सुरुवात हवी आहे ना तशी सुरुवात उत्कर्षजी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीची ही चांगली सुरुवात आहे, जिथे एक चांगलं टार्गेट सेट झाला आणि त्यानंतर त्यांना उत्तर देण्यासाठी धनसार संघ आपल्याला पाहायला मिळतो जो दाखल झालाय. 3 बॉलचा खेळ संपला, 8 रन.
पुन्हा एकदा सिद्धार्थसाठी फुलर लेनचा बॉल, त्या बॉलला पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर. आलाय षटकार सिद्धार्थ सुनील पाटीलच्या बॅट मधनं, हा आसमानी टोला षटकार. ज्यावेळी सिद्धार्थ मैदानाच्या मध्ये षटकार मारला त्यावेळी त्याने हातवर इशारा करून दाखवलाय. काही समर्थक आल्यात, सरपंच मॅडम मला वाटतं की धनसारच्या अजून तिथे बसलेले आहेत, कारण त्यांना पाहायचं आपल्या गावातील खेळाडूंचा खेळ. काही समर्थक आल्यात, सिद्धार्थचे काही फॅन आहेत ते मात्र तिथे बसलेले आहेत आणि त्यांना सिद्धार्थ दाखवतो की हा बाबा पहिल्या मॅच मध्ये मी लवकर बाद झालो, त्याच्यानंतर टीम कशी कोलॅप्स होऊ शकतं हे मैदानावरती आपण पाहिलं होतं. आता मैदानावरती सिद्धार्थची बॅट बोलत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 14. सोडून दिलाय बॉल, बाकीचं काम पंचांवरती टाकलंय. पंच महेंद्र सर आमच्या दिशेने वळत आहेत. धावफलकावरती धावा एक्स्ट्रानं मात्र वाढत असताना जाऊन पोहोचते 15. 4 बॉलचा खेळ संपलात. कौतुक तर उत्कर्ष आपलंही आहेत. रात्रभर आपण समालोचन केलं, जसं अंपायर्सनं देखील रात्रभर केळवेच्या स्पर्धेमध्ये 10 ते 15 दिवसाचा तो कालखंड आहे आणि तिथे पंचांच्या माध्यमातून दिवस रात्र कामगिरी करताना हे तिन्ही पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. 4 बॉलचा खेळ संपल्या. 15 रन. पुढचा बॉल या बॉलला सिद्धार्थच्या शरीरापासून दूर ठेवला. मागील जे बॉल होते ते थोडेसे शरीरापासून जवळचे बॉल, त्यावरती सिद्धार्थनं आक्रमण केलं. आता अलीकडच्या काळात हे चेंडू जर तुमच्याकडे असले तर खऱ्या अर्थानं त्या मारापासून तुम्ही वाचू शकता आणि तेच केलं गोलंदाजाने. स्ट्रेंथ तुम्हाला ओळखायचे, एखाद्या खेळाडूची कुठली स्ट्रेंथ आहे. काल निहिल किनीला मी पाहिलं होतं, निहिल किनीची बॅट चौफेररित्या फिरते. त्यांना मैदानावरती जी बॅटिंग केली होती त्याची चर्चा करेन. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा मात्र कट करायचा होता. त्याच गोष्टीची चर्चा आहे. तुम्ही ऑन साइडला बॅटिंग करू शकता, तुमच्याकडे मिड विकेट, लॉंग ऑन, बॅकवर्ड स्कोर लेग मारण्याची क्षमता आहेत, पण पॉइंट कव्हरला जर तुमच्यामध्ये खेळण्याची क्षमता किंवा ती ॲबिलिटी तुम्ही दाखवू शकले नाहीत तर कदापि हा धोकादायक प्रसंग मैदानाच्या मध्ये उत्कर्षाची येऊ शकतो. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 15. आफ्टर फर्स्ट ओव्हर जशी सुरुवात हवी होती ना तशी सुरुवात मैदानावरती झालाय. टीम सुयोग 11 मंगलमूर्ती धनसारला एक छोटीशी धून ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. पुन्हा एकदा आल्या तमाम आगरी बांधवांचं, मायबाप प्रेक्षक वर्गांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात सण आगऱ्यांचा, अर्थात आगरी प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वातला दुसरा दिवस. अगदी दमदार आयोजन नियोजन या स्पर्धेचं. दुसऱ्या दिवसातील हा सामना आहे तो म्हणजेच खऱ्या अर्थानं आपण पाहतायत तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो आजच्या दिवसातील. धवल पाटीलच्या बॅट मध्ये इथे आलाय. टायमिंग चांगलं आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. हा षटकार 6 धावा. जसं सरकार रंग बदलत असतो क्रिकेटमध्ये, तसा मात्र सिद्धार्थला पाहून आता धवलनं रंग बदललाय. रंगामध्ये बेधुंद व्हायचंय, माहित आहे मैदानाच्या मध्ये कशी बॅटिंग करायची आहे आणि ही मॅच सुयोग 11 मंगलमूर्ती धनसारसाठी इम्पॉर्टंट मॅच आहेत. त्यांना माहित आहेत कधी संपवायच्या आहेत, कुठल्या षटकापर्यंत संपवायच्या आहेत, कारण शेवटी उत्कर्षजी तुमचा नेट रन रेट आहे ना, त्या नेट रन रेटच्या जोरावरतीच तुम्ही क्वालिफाय होणार आहात. काल असंच काही गोष्टी घडल्या होत्या. भरपूर सारं टीमचं भवितव्य इथेच होतं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, एक चांगला फटका मैदानाच्या मध्ये कळल्यानंतर मात्र डॉट बॉल आलाय. धावफलकावरती धावा जर पाहिला तर 21. 1.2 चेंडूचा खेळ संपला, बरोबर 1.2 ला उलट केलं तर तुमच्या 21 होत आहेत. 21 धावा धावफलकावरती. या चांगली सुरुवात दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि ती सुरुवात अत्यंत महत्वाची राहिली. आता यावेळेला धवल पाटील रिव्हर्स स्विच, बॅटची कड लागली आहे, त्यांनी स्वतः दर्शविलं. फलंदाज इथे बाद, मोठा मासा गळाला. धनसार या संघासाठी धवल पाटील बॅक टू द डग आउट गॉन.
एका गोष्टीची चर्चा इतका चांगला खेळ होत असताना मैदानाच्या मध्ये हा स्विच हिट खेळण्याची गरज होती का? कधी कधी उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो आपला अंगलट येत असतो आणि तो अंगलट फटका मैदानाच्या मध्ये येत असताना धवलला मैदान सोडून जावं लागलं. नव्यानं बॅटर तेजस आलात सिद्धार्थला साथ देण्यासाठी. 21 धावा 1 गडाच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत उत्कर्षची 9 बॉलचा खेळ संपलाय. 9 बॉल मधले 3 बॉल तुम्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारामध्ये पाठवल्यात, म्हणजे 18 धावा ह्या तुमच्या त्या 9 बॉल पैकी 3 बॉल वरती आल्या होत्या. बाकीच्या जवळपास तुम्ही 3 धावा आहेत ना, त्या 3 धावा तुम्ही घेण्यासाठी जवळपास बॉलचा वापर केला होता, तो मात्र 5. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला, विश्लेषण केलं या संपूर्ण गणिताचं, इथे देखील फटका खेळायचा होता, स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, तदनंतर चेंडूमध्ये थोडीशी उसळी जास्त मिळाली आणि त्यानंतर फलंदाजाला थोडंसं शांत राहावं लागलं. चेंडूंचा खेळ झाला या षटकामध्ये. आतापर्यंत जर तपासून पाहिलं तर 4 बॉल झाले, तर 4 चेंडूंचा खेळ संपला आणि 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 21 धावा 21ला 1 अशी स्थिती सध्या मैदानाच्या आत. येणारे 26 बॉल आहेत, रन करायच्यात 42 धाव्यांचं अजूनही लक्ष मात्र मैदानावरती ठेवण्यात आलेलं आहे. फटका समोरच्या दिशेने खेळलाय, खूप छान पद्धतीने खेळलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आमच्या कॅमेरामॅनच्या बरोबर बाजूने हा बॉल निघून जाईल, 1 बाउन्सने क्लिअर होईल. चौकार 4. धावसंख्या फलकावरती 25 वरती धक्का 1 अशी स्थिती बघायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये धनसार हा संघ सध्या फलंदाजी करत असताना एका बाजूला तेजस आहेत. तेजस विकेट. याही वेळेला फटका तर खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत जिथे लॉंग ऑफला बॉलला फील्ड करतील, तुर्तास मिळतंय ती म्हणजे सिंगल, आणि या सिंगलच्या साहाय्यानं धनंजयजी धावा जाऊन पोहोचतात. त्या म्हणजेच 26. 13ची सरासरी रॅकेट 26 धावा, 26 धक्का 1. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा या मॅचमध्ये. मध्ये या ठिकाणी पूर्ण झाला. धावसंख्या धावफलकावरती 26, अजूनही जवळपास 37 धाव्यांचं लक्ष मात्र मैदानाच्या मध्ये कंप्लीट करायचं आहे. 37 धावा बनवायच्या. 37 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील त्याची देखील चर्चा सध्या मैदानावरती केली जात आहे. चला, जास्त वेळ मैदानावरती जाणार नाही याची आपण काळजी घ्या, कारण वेळ खूप महत्वाची आहे. टायमाला देखील मात्र महत्व दिलं जात आहे. आजच्या दिवसातील 3रा मॅच मैदानावरती आपण पाहतायत. दुपारच्या सत्रामध्ये या मैदानावरती नेहमी धावा हा मात्र खोऱ्याने वाहत असताना आपण आतापर्यंत पाहिलेल्या आहेत. योगेश दादा निजा यांचे यागमन होतात, त्यांचे स्वागत आहेत. आपल्या दातेवरीचे गोड असं व्यक्तिमत्व आहेत. आफ्टर 2 ओव्हरमध्ये आपण ज्यावेळी कंपॅरिझन पाहिलं उत्कर्षजी, त्यावेळी धावसंख्या खास करून सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार संघाची 26ला 1 विकेट आहेत. SV स्पोर्टचा संघ 2 षटकांमध्ये 21 धावेवरती 1 विकेट होतात. फरक आहे त्या 5 धाव्यांचा, आणि विकेट दोघांची बरोबर होती, परंतु मैदानाच्या मध्ये बॅटिंग करत असताना धनसारनं त्या 5 धावा जास्त घेतल्यात आणि तो कुठेतरी मात्र फायदा आहे, तो फायदा मात्र मैदानाच्या मध्ये होऊ शकतो. अगदी बरोबर. ज्या पद्धतीनं तुम्ही उल्लेख केलाय, ज्या पद्धतीने हे कंपॅरिझन चाललंय, तेजस आज स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजी मार्क वरती. फिरकीचा जादूगर ज्याचं नाव आहे आशू, इथे फटका खेळला, इनफिल्डच्या वरनं बॉल चाललाय सुयोग पाटील यांच्या जवळ, सीमा रेषेच्या बाहेर 4 रन. जाऊन पोहोचतात 30 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आशुतोषच्या अगेन्स्ट तेजसच्या बॅट मधून, आणि बरोबर अशा पद्धतीने तो फटके मैदानाच्या मध्ये खेळत असतो.
पुण्यात बॅकफुटला गेले, थोडा वेळ घेतला, त्याच्यानंतर बॉलला मात्र अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खेळलाय. जोपर्यंत मंगेश वेगानं बॉलवरती पोहोचेल, फिल्डिंग करेल, तोपर्यंत 2 धाबा आहेत. त्या 2 धाबा मात्र त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती झाल्या 32 झाल्यात. आता थोड्या अजून कमी करायच्या आहेत, अर्ध्यापेक्षा अर्ध्या झालेल्या आहेत. आता अर्धा धाबा करायच्या आहेत. 31 धाब्याची गरज आहे. येणारे बॉल तुमच्याकडे आहेत 22 बॉलमध्ये 31. 22 बॉल आणि 31चा सामना. कोण जिंकणार, कोण हरणार, कोण खाऊन जाणार भाव या मॅच मध्ये. एका बाजूला जर संघ आपण तपासून पाहिला तर मंगलमोठी सुयोग 11 धनसार मागील मॅच मध्ये पराभवाचे चटके घेत हा सामना आता खूप महत्वाचा आहे. विजयासाठी इथून तुम्हाला मेहनत, पराकष्ट सगळ्या गोष्टी दाखवाव्या लागतील. तर एका बाजूला प्रतिस्पर्धी संघ जो सध्या मैदानाच्या आतमध्ये कार्यरत आहे तेही सांगतात की हा विजय आम्हाला देखील तेवढाच ताकदीचा आहे, महत्वाचा आहे. पुढचा बॉल इथे देखील फटका तर खेळलाय जरूर. बॉल चाललाय पुन्हा एकदा डगआउट मध्ये सलामी देणारा 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 रन. मध्ये काय चुकी झाल्यात, मागच्या मॅच मध्ये काय गोष्टी घडल्यात हे पाहायचं नाही. आता या मॅच मध्ये काय करायचं आहे या गोष्टी मात्र मैदानाच्या मध्ये थोडा कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न सिद्धार्थाने तेजसने केलं. दोन्ही खेळाडूमध्ये चांगली भागीदारी देखील मैदानाच्या मध्ये होतात. तेजस 6 बॉलमध्ये 15 बनवल्यात, सिद्धार्थनं 5 बॉलमध्ये 13 बनवल्यात आणि टीमची टोटल धावसंख्या सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार या टीमची धावसंख्या आहे 36. 1 विकेटच्या नुकसानीनंतर येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहे ते 21 बॉलमध्ये रन करायच्या 27 धाबा. हे या सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. सध्या रंगतदार मॅचेस सध्या मैदानावरती रंगतायत. षटकातील पुढचा बॉल, आणखीन एक फटका छान पद्धतीने खेळलाय. बॉल अगदी आपण पाहिलं तर ऑन साइडला पाठवून दिलाय, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पार. तेजसच्या बॅट मधून बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. तेजस यानं सध्या या डावाला सावरलंय, सिद्धार्थच्या खांद्याला खांदा लावत. अतिशय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. जे खराब बॉल आहेत त्यावरती आक्रमण आणि तो क्रिकेटचा नियम आहे. जिथे चांगला बॉल आहे त्याला सन्मान द्या, खराब बॉलचा तिरस्कार व्हायलाच हवा. आणि तेजसने मात्र त्या सगळ्या गोष्टी पाहता अगदी मेरिटवरची फलंदाजी. पुढचा बॉल, आता यावाला फॉलोइंग स्वीप करायचा होता. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. जिथे आपण पाहतायत क्लीन बोल्ड, म्हणजेच आपण पाहू शकता फलंदाज मागचा दरवाजा उघडा राहिला, शिरकाव केलाय गोलंदाजानं. बॅक टू द डगआउट. तेजसचा एक तेजस्वी खेळ संपलाय आणि आता तो डगआउटच्या दिशेनं परतीचा प्रवास गॉन. हर्षजी पाटील जॉमीदादा यांचं आगमन झालं. हर्षजी पाटील आपलं स्वागत आहे. मुख्य मंचावरती दुपारच्या सत्रामध्ये आज दाखल होत आहेत. 40 गड्याच्या मोबदल्यामध्ये येणारे बॉल आहेत 19 बॉलमध्ये रन करायच्या 23. जयेश घरत एक उत्कृष्टता गायक देखील आहेत. या परिसरातील सपाली परिसरातील आपलं नाव त्याने मात्र अगदी उंचावलंय. आल्या क्षणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. ओ माय गॉड. जयेशला वाटलं की बाबा आता तंबूचा रस्ता आपला फिक्स झालाय, परंतु त्याच्यानंतर गोलंदाजानं दिलेला हा चान्स कदापि आशुतोषला दिलेला चान्स आहे. ही संधी आहे, ही संधी मात्र मैदानाच्या आतमध्ये जयेशनं थँक्यू सो मच अगदी म्हटलं गोलंदाज आशुतोषला, कारण संधी वारंवार मिळणार नाही. येणार 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये रन करायचे आहेत 23.
आपले आगरीदादा 007 टीम, धनेश कुमार गावड सर आणि त्यांची एंटायर टीम खूप छान पद्धतीनं काम करतायत आणि स्पेशली जिथे जिथे स्पर्धा होतात तिथे तिथे त्यांना आता इन्व्हाइट केलं जात आहेत, कारण आपला स्टेंबी कोडावे गावातील असलेले हे सर्व आगरी भूमिपुत्र आहेत आणि ते सध्या व्हायरल आहेत, ट्रेंडिंग आहेत. कारण त्याचं कारणही आहे नेहमी प्रेक्षकांना मनोरंजन करण्याचं काम या सर्वांच्या माध्यमातून झालेलं आहे. काय वाटतंय उत्कर्षजी, 18 बॉलमध्ये 23 धावेची गरज आहे. मैदानाच्या मध्ये एसवी स्पोर्टचा संघ इथे कमबॅक करेल की सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार, जोपर्यंत सिद्धार्थ आहे ना तोपर्यंत मैदानाच्या मध्ये हा मॅच मी तर म्हणतोय सुयोग 11 मंगलमूर्ती धनसारच्याच बाजूने दिसतोय. अगदी बरोबर, परंतु येणाऱ्या काळात जर विकेट मिळाली सिद्धार्थची या मॅच मध्ये अप्स अँड डाऊन यायला वेळ लागणार नाही. जयेशला एक संधी मिळाली, बॉल आहेत 18 मध्ये रन करायचे आहेत या मॅचला जिंकण्याकरिता 23, म्हणजेच आता गोलंदाजांना आपलं कौशल्य दाखवावं लागेल. विकेट फॅक्टर भूमिका फार महत्वाची राहील. अदरवाईज मग जो तुम्ही उल्लेख केला की धनसार संघ या मॅच मध्ये आगेकूच करताना पाहायला मिळेल. सिद्धार्थ पाटीलनं चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली, मागील मॅच मध्ये नाराजगी ही पाहायला मिळाली होती. या मॅच मध्ये सावरले स्वतःला देखील आणि संघाला देखील. 18 बॉलमध्ये धावा करायच्यात या मॅचला जिंकण्यासाठी. 23 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या षटकातील पहिलाच बॉल पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेत आलाय. हा व्हाईट बॉलच्या साह्याने स्कोर कार्डला गती मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे आतापर्यंत 41. एक तर तुमच्याकडे बँक बॅलन्स नाहीये, इतका खर्च करण्यासाठी तुमच्याकडे बँक बॅलन्स आहे, तो खर्च संघाला परवडणारही नाहीये. त्यामुळे आता मैदानाच्या मध्ये 18 बॉलमध्ये रन करायच्यात 22. गोलंदाजी ट्रॅकवरती हार्दिक तयार. हार्दिकचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला, बॉल बिटवीन द गॅप मध्ये वेगाने चाललाय, सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. सिद्धार्थच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत चौकार. रिप्ले पाहायला मिळाला ज्यामध्ये व्यवस्थित बॅट आणि बॉलचं कनेक्शन प्रॉपर नव्हतं, परंतु तो बॉल बिटवीन द गॅप चालला. या मैदानाच्या आउटफील्ड भरपूर फास्ट आहे, ज्या अनुषंगाने तो बिटवीन द गॅप चौकार. आता याहेवाला टॉप ऑफ द बॉल आले, त्यानंतर बॉलला उडवायचं होतं तटीय सर्कलच्या बाहेर, परंतु तिथून आपण पाहतात व्यवस्थित कनेक्शन नाही झालं. बॅटची अगदी काल बॉटम एज घेतली आणि त्यानंतर बॉल आपण पाहतायत गलीमध्ये आला. सिंगल मात्र इथे देखील मिळत आहे. आता धावसंख्या आहेत 46. एक गोष्ट मैदानाच्या मध्ये सिद्धार्थनं पहिल्या षटकामध्ये ते शेवटचे 2 बॉल चुकी केली होती. ऑफसाईडचा बॉल तो खेळू शकला नाहीत, पण इथे त्यांना खूप चांगला इंटेन दाखवलाय. त्यानं तो बॉल खेळून काढलाय. ऑफसाईडच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये. आज मैदानाच्या आतमध्ये जयेश घरतला जीवनदान तरी किती मिळणार याची चर्चा सध्या मैदानावरती रंगलाय, कारण त्याला हे दुसरं जीवनदान मिळालंय. धावफलकावरती धावा झाल्या त्या 47 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता उत्कर्षजी मेरिट नुसार क्रिकेट मैदानावरती कसं खेळावं ना हे सिद्धार्थ दाखवून देत आहेत. अगदी बरोबर, ज्या पद्धतीने त्यांना मागणी तसा पुरवठा. मोठ्या फटक्यांची गरज नाही. 15 बॉलमध्ये रन करायच्या 16. या सगळ्या गोष्टी पाहता सिद्धार्थला साठी आता हा चेंडू होता चेंज ऑफ द पेस. पंचांनी दर्शविले की तो व्हाईट बॉल आहे आणि या व्हाईट बॉलच्या साह्याने फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे, जिथे त्यांनी सांगितले की हा बॉल पंचांनी वाईट दिले, तो बॉल आमच्यासाठी योग्य आहे, आम्ही त्याला चॅलेंज करणार. जो रिव्ह्यू आहे तो काही घरी घेऊन जायचा नाही, म्हणून तो आता आम्हाला वापरायचा आहे. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहतात नितेश कदम सर, तेही आपल्याला पाहायला मिळतात. आमचे आगरी बांधव आहेत. एका बाजूला महेंद्रदादा भोईर, एका बाजूला किशोर पाटील सर आणि नितेश कदम सर आपल्याला पाहायला मिळतात. हा व्हाईट बॉल तर जरूर आलाय आणि पंचांनी जिथे व्हाईट बॉल दिला त्यावेळेला फिल्डिंग टीमने घेतला रिव्ह्यू आणि हा बॉल काय आहे, कुठल्या गोष्टी काय सांगतील. तिसरे पंच सध्या बिझी झालेत. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतात यूट्यूब लाईव्ह ही संकल्पना आल्यानंतर क्रिकेटची पारदर्शकता एवढी वाढली की इथून तुम्ही काहीच लपवू शकत नाही. ज्या पद्धतीनं आता तिसरे पंच सगळ्या गोष्टी पाहायला लागलेत, घडलंय काय, बिघडलंय काय, व्हाईट बॉल आहे की नाही. 2 कॅमेराने ही स्पर्धा कव्हर होते आणि जिथे कुणाल पागधरे दर्शवतात तिसऱ्या पंचांची मदत आणि इथे फेअर बॉल. पंचांनी दर्शविले की हा चांगला बॉल आहे, तो अगदी तुमच्या अंगावरती जाऊन अंगाच्या वरून गेला आणि त्या सगळ्या गोष्टी पाहता नितेश कदम सरांनी सांगितले की तो बॉल चांगला बॉल ग्राह्य धरला जाईल, म्हणजेच येतो धनंजयजी डॉट बॉल. डॉट बॉलची गरज मैदानावरती सध्या तरी दिसते. ती टीम एसबी स्पोर्ट्सला 14 बॉलमध्ये रन करायच्या 16. 2 बॉलचा खेळ बाकी असेल या ओव्हर मधील. 3.4 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. 47 ला 2 विकेट. स्ट्राईक एनवरती बॅटर तयार आहे सिद्धार्थ, नॉन स्ट्राईक एनवरती बॅटर आहे जयेश घरत. पुढचा बॉल फटका खेळलाय छान पद्धतीनं, प्रॉपर बॅटचं एलिव्हेशन जुळलंय का, हो जुळलंय आणि बॉलला मात्र पाठवून दिलाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि उपसरपंच साहेब बाहेर असताना त्याने टिपलाय झेल 6.
सिद्धार्थ पाटीलनं मन जिंकली. मागील मॅच मध्ये फ्लॉप शो, या मॅच मध्ये हिट केला पिक्चर. नाव आहे सिद्धार्थ सुनील पाटील, ब्रँड आहे धनसारचा. चांगलं क्रिकेट. आता या हेवाला गतीमध्ये परिवर्तन, रीड केलं फलंदाजाला. आक्रमक भूमिकेनेच होते सिद्धार्थ, तयार होते की बॉल वेगाने येईल त्याच्यावरती आक्रमण करीन. त्यावेळेला फलंदाजानं प्रेझेन्स ऑफ माइंड मांडलं आणि तदनंतर हा बॉल गतीमध्ये परिवर्तन करणारा येतोय डॉट बॉल. षटकाचा खेळ देखील इथे संपलाय. 4 धावसंख्यापासून पाहिली तर 53ला 2. सिद्धार्थ खेळतात 10 मध्ये 24 वरती. चार षटकांचा खेळ संपला. त्यावेळेला जर आपण कंपॅरिझन पाहिलं तर सुयोग 11 मंगलमूर्ती धनसारा संघ 53ला 2 आहेत, तर एका बाजूला SV स्पोर्ट्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतो 44ला 4 होते. म्हणजे तुलनेमध्ये धनसार संघ पुढेच आहे. आणि सध्या आता मॅचचं इक्वेशन तपासून पाहिलं, बॉल आहेत 12 मध्ये रन करायचे 10. सामना सोपा होत चाललाय. सुगंध इथून विजयाचा दरवळायला लागलाय मंगलमूर्ती धनसार या डगआउट मध्ये. येस डेफिनेटली. आणि कंपॅरिझन मध्ये त्याच गोष्टी दाखवल्या ना की तुम्ही कितपर्यंत पोहोचलात. 44ला SV स्पोर्ट्स होता, सुयोग 11 मंगलमूर्ती धनसारचा संघ 53ला 2 विकेट. फरक त्या धावेंचाही आणि विकेटचाही होता. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय, अगदी फुलर लेनचा बॉल टाकला, पुढे टाकला, तिथून हिट करण्याचा प्रयत्न जयेश गरजचा राहिलाय. पहिला बॉल डॉट आलाय. 11 बॉल मध्ये 10 धावेची गरज आहे. डॉट बॉल मैदानाच्या मध्ये हाताळावे लागतील तरच मॅच जिंकू शकतायत. पुढचा बॉल स्लॉग स्वीप करायचा होता, स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न केलाय. तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. एका धाव्यानं संघाची धावसंख्या आता हळूहळू पुढे गेल्यात, जाऊन पोहोचले ती 54. 54 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 10 बॉल रन करायच्यात 9. 10 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. सिद्धार्थ पाटील एका बाजूला, जयेश घरत. 2 कॅच सुटल्यानंतर जयेशनं आता सिंगल डबल याही खेळाला प्राधान्य दिलं. महत्वाचं आहे जिथे एका बाजूला तुमचा सलामीचा फलंदाज ज्याच्या बॅटमधनं अगणित धावा यायला लागल्या आणि त्याला साथ देणं गरजेचं होतं. एका बाजूला आपण पाहतात आशू, फिरकीचा जादूगर, ज्याची गोलंदाजी अचूक टप्प्यावरती जर चेंडू पडला तर मग अनेक फलंदाजांना घाम त्यानं फोडलेला आहे आणि तोच दाखल झालाय आशू. याही वेळेला आपण पाहतायत सिद्धार्थ पाटील यांचा रिव्हर्स स्विचचा प्रयत्न. सरळ बॅटनं मगासपासून ज्यांनी चांगली फलंदाजी केली, यावेळेला फील्ड रिस्ट्रिक्शन पाहता धनंजयजी त्यांनी आता रिव्हर्स स्विचचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न फसला. डॉट बॉल येतोय. कधी कधी असं होतं की फॅन्सी स्ट्रोक करण्याचा आपण प्रयत्न करतो, स्टायलिश स्ट्रोक करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिथे मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा पुढरागमन होत आहे. गोलंदाज आशुतोष बॉलला फिरवतोय, इतका टर्न करतोय की बॉल बॅटर सिद्धार्थच्या बॅट मध्ये येत नाही. येणारे 8 बॉल मैदानाच्या मध्ये 9 धाब्यांची गरज आहे. सुरुवातीला 12 मध्ये 10 करायच्या होत्या, आता तिथून मॅच मध्ये पुन्हा एकदा पुढरागमन केलंय ते गोलंदाज आशुतोष यांनी. 8 बॉल आणि 9 धाव्यांची गरज. दोन्ही संघांच्या डगआउट मध्ये देव पाण्यात ठेवले असतील की हा सामना आम्हाला जिंकू दे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. आशूला थोडंसं व्यत्यय येतं रनअप मध्ये, त्यानं स्वतःला सावरलं कारण चुकी झाली तर मग सामना अगदी विजयाच्या जवळ जाईल. रनअप चुकला, त्याने थांबवलं स्वतःला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. 8 बॉल मध्ये रन करायच्यात 9. षटकातील पुढचा बॉल. स्टेप आउट झालेत, फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, बॉलला फील्ड जरूर करतील. तुर्तास धावसंख्या इथून दुसरीचा प्रयत्न केला, इझिली डन. 2 रन इथून परिपूर्ण झाल्या धनंजयजी. एका गोष्टीची चर्चा की तुमच्या जवळचा एंड कुठला आहे तिथे थ्रो करायचं की तुम्हाला स्ट्रायकर लेनला थ्रो करायचं, ह्या गोष्टी प्रॉपर माहीत असतं गरजेचं आहे. कारण कधी कधी काय होतं, एखाद्या वेळेस तिथे जर नॉन स्ट्राईक एंडला बॅटरला तुम्ही बाद करू शकले तर मॅच मध्ये त्या धाब्यांमध्ये पुन्हा एकदा बदल होऊ शकतो. येणारे बॉल आहे 7 बॉल मध्ये रन करायच्या. 7 द्यायची वेळ आहेत. मैदानाच्या मध्ये बॅटरलाही 7 द्यायच्यात, गोलंदाजालाही 7 द्यायचे आहेत, आपल्या फिल्डिंग करणाऱ्या टीमला. पाहूयात तसा हा मॅच 7-7.
7-7 वाला मॅच मध्ये आता मॅच आलाय 6-7. मॅच बदललाय अचानकपणे. या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा गोलंदाजाने खर्च केलेल्या आहेत. मॅच म्हणून म्हणलं ना की मॅच बदलण्यासाठी जास्त वेळ जात नाहीत, सामना बदलण्यासाठी जास्त वेळ जात नाहीत. येणारे बॉल असतील मैदानाच्या मध्ये 6 आणि 6 बॉल मध्ये रन करायचे आहेत, त्या मात्र 7. आता जर आपण कंपॅरिझन पाहिलं तर 5 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतोय, आता सुयोग 11 मंगलमूर्ती टीम खेळते 56ला 2, तर एका बाजूला SV स्पोर्ट 54ला 5. जमेची बाजू अशी आहे की विकेट तिथे 5 गेले, तिथे 2 गेलेत, 3 रन इथे देखील आगे पुढे आहेत. तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर आता 6 बॉलमध्ये 7. सुयोग पाटील स्वतः संघाचे संघमालक दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये पाणी देण्याकरिता. पाणी आतमध्ये जाईल, 6 बॉल 7ची स्ट्रॅटेजी सेट केली जाईल आणि त्यावेळेला आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक आणि ऐकणार आहोत डीजे कँडी यांचं एक सुमधुर गीत. ची कहाणी. आता हा पाणी होता की डेंटॉनिक होतं ही नाही माहीत, पण काही जणांनी सांगितलं बाबा पाणी नाही गेला, पाण्याच्या जागी काहीतरी मेसेज गेलाय. मैदानाच्या मध्ये मेसेज गेलाय, दोघांनाही गेलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून देखील आपण पाहिलं तर तिथे एक जण पाणी घेऊन आलं होतं. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून स्वतः सुयोगजी तेही आले होते. 6 बॉल मध्ये 7 ची गरज आहे. आता कोणी कोणाला काय मेसेज दिला हेही पाहण्यासारखं आहे. आता उत्कर्षजी आपलं प्रत्येकाचं जीवनही तसं आहे. आता कोण कॉल अटेम्प्ट नाही करत, प्रत्येक जण मेसेज वरतीच बोलतो, प्रत्येक जण मेसेज वरतीच एकमेकाला रिप्लाय देतो. आता तो मेसेजचा जमाना मैदानाच्या मध्ये कॉल मध्ये तितका नाही राहिला. 6 बॉल मध्ये 7 धावेची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती हार्दिक आल्यात. हार्दिकला मात्र मैदानाच्या मध्ये चांगली कामगिरी करायची आहे आणि तो सध्या मैदानावरती करेल का? समोर जयेश घरत 4 बॉल मध्ये 2 धाब्यांवरती तो सध्या बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ 14 बॉल मध्ये 26 धाब्यांवरती अगदी खिंड लढवतोय. पहिला बॉल आखुडतप्याचा बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक वेगाने डीप मधून आलाय. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होणार नाही. सिंगल वरती समाधान. येणारे 5 बॉल 6 धावेची गरज. कधीही कुठलीही धावसंख्या क्रिकेटमध्ये सेफली मानली जात नाही. क्रिकेटचा खेळ बदलण्यासाठी वेळ जात नाही. एकदा की वेळ बदलली की क्रिकेटचा खेळही उत्कर्षाची बदलत असतो. अगदी बरोबर ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला. सध्या बॉल आहेत ते म्हणजे 5 बॉलमध्ये रन करायचे 6. सामना आतापर्यंत दोन्ही बाजूनं बॅलन्सिंग आहे. या मॅच मध्ये मजा येईल. आता यावेळेला सिद्धार्थच्या बॅटमधनं हा आलाय षटकार आणि विजयाचा शंखनाद, विजयाचा झेंडा रोवला तो म्हणजे सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार या संघाचा फलंदाज. ॲज अ कॅप्टन म्हणून त्याचा रोल फार महत्वाचा होता. त्याचं नाव आहे सिद्धार्थ पाटील, ज्यानं चांगलं क्रिकेट दाखवलं आणि विजयाची मुहूर्तमेढ इथे रोवली ती म्हणजे सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार या संघानं. अभिनंदन टीम सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार. हार्ड लक SV स्पोर्ट्स. आपण देखील खूप चांगला खेळला, परंतु तो विजय संपादनाच्या दिशेने जाऊ शकले नाहीत आणि 8 विकेट प्लस 4 बॉल राखून हा सामना जो आहे तो सामना मात्र मैदानाच्या मध्ये जिंकलाय तो टीम सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार या टीमनं. त्यांचा पण करूयात कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक SV स्पोर्ट्स. आपल्याला पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. काही वेळामध्ये मॅच क्रमांक 4 ला सुरुवात होईल. एका बाजूला जसवीचा संघ तो तयार आहे, पालघर स्पोर्ट्सचा संघ तो देखील तयार आहे. या दोन संघादरम्यान काटोकी टक्कर मैदानाच्या मध्ये रंगेल आणि नुकताच झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार आहे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील या ठिकाणी दिला जाईल.